रामकृष्ण हरी. ऐका, लक्षात घ्या. हे जे झाड आहे, ह्या झाडाचं नाव आहे नांदरू. हे झाड तुकाराम विजयच्या दिवशी दिवसा 12 वाजून 5 मिनिटांनी आपोआप हल्ल्या जातं. म्हणजे फाल्गुन वद्य द्वितीया होळी पौर्णिमा झाल्याच्या नंतर 2 दिवसांनी तुकाराम बीज असते. तर त्या दिवशी इथं 2 ते 3 लाख यात्रा असते. त्या दिवशी हे झाड दिवसा 12 वाजून 5 मिनिटांनी आपोआप हल्ल्या जातं. आणि तुम्ही गावामध्ये गेला की तिथं पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती आहे. पंढरपुरावरनं देव या ठिकाणी आले. आपल्याला दिघू आणि पंढरी अशी दोन्ही क्षेत्र घडली जातात. आणि तिथे एक शिळा मंदिर आहे. शिळा मंदिर म्हणजे असं की ज्या वेळेला रामेश्वर भट्टांनी इंद्रायणीच्या डोहामध्ये ग्रंथ बुडवले त्या ठिकाणीतनं एक मैलावरती यावं. परंतु तिथली शिळा, ज्या शिळेवरती तुकाराम भट्टांनी 13 दिवस पोषण केलं आणि 13 दिवसानंतर जी ग्रंथ कोरडेच्या कोरडे वरती आले ते ग्रंथ आणि त्या शिळेची स्थापना मोठ्या मंदिरामध्ये केलेली आहे. आणि मोठ्या मंदिराच्या बाहेर निघालं की उजवी हाताला राहतेकर जन्मस्थान आणि इथनं एक 3 मैलावरती एकांतात भजन करण्यासाठी जात होते. तो भंडारा डोंगर इथनं 3 मैला यावं. आणि हे म्हणजे तुकाराम महाराजांचं वैकुंठ स्थान. त्यांनी समाधी वगैरे काही घेतलेलं नाहीये. देहा सहित वैकुंठाला गेलेत आणि वैकुंठावरनं 3 वेळा परत आले. तर संताजी जगनाडांसाठी कसे आले? संताजी जगनाडे म्हणजे तुकाराम महाराजांचा उजवा हात असतात. त्यांनी तुकाराम महाराजांच्याकडनं वचन घेतलेलं असतं. वचन असं घेतलेलं असतं की तुम्ही वैकुंठाला गेले तर मी तुमची सेवा करेन आणि मागाहून जर मी वारलो तर माझ्या दियाला मुखमाती करायला तुम्हाला यावं लागेल. मागाहून ते वारले जातात. वारल्याच्या नंतर तिथले गावकरी म्हणजे 5 ते 6 मैल ज्यांचं गाव आहे सुदुम्र म्हणून, तर तिथले गावकरी खड्डा वगैरे खणतात, प्रेत गाडायचा प्रयत्न करतात. प्रेत काही गाडले जात ते आपोआप. ज्या वेळेला तुकाराम महाराज वैकुंठावरनं खाली येतात आणि एक मंडळभर माती लागतात त्याच वेळेस ते प्रेत गाडले जातात. तसेच ते निळोपर आहे. या झाडाखाली बसून 42 दिवस पोषण करतात. तर त्यांची इथं 42 दिवस पोषण पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांना स्वतः पांडुरंग भेटतात. तर ते पांडुरंगाला अभंगाद्वारे असे म्हणतात, येथे तुझा लागी बोलाविले कोणी प्राथुला वाचून आला शिक्का, लल्लादा कैवरी दैत्यशी दंड या स्तंभी देवराया प्रगट होणे. कैशापरी संकट बसला नाही बा तरी का फुकट श्रम केला, निळा म्हणे आम्ही न ओळखीचे देवा तू कयाचा धावा करत असे. मी तुकाराम महाराजांचा धावा केलेला आहे, तू धावा केलेला नाहीये, तुला मी ओळखत नाहीये, तू इथे आला कसं असे निळोपर आहे पांडुरंगाला म्हणतात. नंतर पांडुरंगाला प्रश्न पडतो. तुकाराम महाराजांना वैकुंठावरनं खाली पडवतात. तशीच त्यांची मुलगी भागीरथी तुकाराम बीज झाल्याच्या नंतर 3ऱ्या दिवशी रंगपंचमी असते. वडील वैकुंठाला गेल्याच्या नंतर ती 3ऱ्या दिवशी सासरीवरनं येते. वडील बिगर विचारता वैकुंठाला जातात म्हणून ती आपल्या देहाचा त्याग करते. त्याग करून आत्महत्या करायचा प्रयत्न करते. तर त्यावेळेला आत्महत्या करायचं साधन म्हणजे इंद्रायणीच्या डोहामध्ये उडी मारणे. तर ती इंद्रायणीच्या डोहामध्ये उडी मारते. उडी मारल्याच्या नंतर पांडुरंग स्वतः मच्छी अवतार धारण करतात आणि तिला ते वरचेवर तारतात. तारल्याच्या नंतर रंगपंचमीच्या दिवशी मुलीची आणि तुकाराम महाराजांची भेट होते. बस मी तुकाराम महाराजांच्या घराण्यातला इथला पुजारी, माझी स्वतःची 10वी पिढी चालू आहे. इथे तुकाराम महाराजांना पांडुरंगाला नैवेद्य करून रोज सकाळी महापूजा केल्या जाते. काय आपली इच्छा असली दक्षिणा दिली तर घेतली जाते, नसली तर जबरदस्ती नाही आहे. तर त्यांचा शेवटचा अभंग जाते वेळेचा असा आहे, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकळा सांगावी विनंती माझी, वाढ वेळ झाला उभा पांडुरंगा वैकुंठा श्रीरंग बोलावितो, अंतकडे विठू अम्मासी पावला कोणी स्वैत झाला गुप्त तुझा. बोला तुकाराम महाराज. काय इच्छा असली